नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 7 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपण 8वा अध्याय वाचत आहोत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। ओम तस्य श्री कृष्ण प्रसन्न। श्री एकनाथी भागवत अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। ओम नमो सद्गुरु तू ज्योतिषी एकात्मतेचे घटित पाहसी, चिद्ब्रह्मेसी लग्न लाविसी। ओम पुण्येसी तत्वता वधूवरा लग्न लाविती, हे देखी रे असे बहुती। आपुली आपणा लग्न प्राप्ती, हे अलक्ष गती गुरुराया। लग्न लाविती हातवटी, पाचा पुचकांची आटाटी। चुकोनी काळाची काळदृष्टी, घटिका प्रतिष्ठी निजबोधे। सहु पुरुषार्थांचे तेलवन, लाडू वळीले संपूर्ण। अहंभावाचे निंबलोन, केले जान सर्वस्वे। साधन चतुष्टयांचा सम्यक, यथोक्त देऊन मधुपर्क। जीवभावाची मुद देख, एकाएक सांडविली। विषय सुख मागे सांडे, तेची पायदळी पाय मांडे। सावधान मनसी तोही कडे, वचन धडपुडे ते तुझे। व्यावधानाचे विधान तुटे, सहज भावे अत्रपटू फिटे। शब्द उपरमोनी खुंटे, मुहूर्त गोमटे पै तुझे। अर्धमात्रा समदृष्टी, निजबिंबी पडे गाठी। एक भावाचे मिळले मुष्टी, लग्न कसवटी अनुपम। तेथ काळा ना धवळा, गोरा नव्हे ना सावळा। नवरा लक्षणा डोळा, लग्न सोहळा ती ठाई। परिणवल केसे कवतिक, दुजे नवीन। एकाएक एकपणी लग्न देखा, लाविता तू निषेख गुरुराया। तुझ गुरुत्वे नमू जाता, तव आत्मा तुची आतवता। आतू की बाहेर पाहो आता, सर्वी सर्वथा तुची तुझे तू पण पाहता। माझे मी पण गेले तत्वता, ऐसे दे करुणिया गुरुनाथा। ग्रंथकथा करविसी, मागील कथा संगती। सप्तम अध्यायाची अंती, अवधूते यदुप्रती। कथा कपोती सांगितली, पृथ्वी आदी अंती चोखट। कपोतापर्यंत गुरु 8, सांगितले अतिश्रेष्ठ। गुरुवरिष्ठ निजबोधे, उरल्या गुरूंची स्थिती। अवधूत सांगेल यदुप्रती, तेथे सावधान ठेवा चित्तवृत्ती। श्रवणे स्थिती तद्बोधे, श्रवणी सादरता यदुसी। देखोनी सुख झाले ब्रह्मणासी, तिने सुखे निरूपणासी। उल्हासेसी करीतसे, तो म्हणे राया सावधान। विषय सुखाचे जे सेवन, ते स्वर्ग नरकी गा सामन। नाही अनुमान अर्थी, भोगिता उर्वशीसी। जे सुख स्वर्गी इंद्रासी, तेची विष्टी माझी सुकरासी। सुकरी पासी निश्चित, हे जाणूनी साधुजन। उभय भोगी न घाली ती मन, ने दवे प्रेतासी आलिंगण। तेवी साधुजन विषयासी, जीत सापू धरावा हाती। हे प्राणियासी नुपजे चित्ती, तेवी विषयाची आसक्ती। साधू न धरिती सर्वथा, तैसे न प्रार्थिता दुःख। प्राणी पावताती देख, तैसे नैच्छिता इंद्रिय सुख। भोगवी आवश्यक अदृष्ट, मज दुःख भोगू व्हावा। हे नावडे कोणाच्या जीवा, ते दुःख आणि अदृष्ट तेव्हा। तेवी सुखाचा यावा दृष्टे, ऐसे असोनी उद्योगू करिता। येणे आयुष्य नाशी रे सर्वथा, यालागी सांडोनी विषय असता। परमार्था भजावे, केवळ झालिया परमार्थ पर। मनसी आहार विन न राहे शरीर, येच निर्धारी साचार। गुरु अजगर म्या केला, उद्योगे विन आहारू।
याचित सेवी अजगरू दंडळोनी न सांडी धीरो निधडा निर्धारू पैत्यांचा स्वभावे तो मुख परसरी सहजे पडे जे भीतरी निसरस निरस विचारून करी आहार अंगीकारी संतोषे तैशीची योग्यांची गती सदा भाविती आत्मस्थिती अदृश्य आले ते सेविती रसासक्ती सांडुनी योगियांचा आहारू घेणे काय सेविले हे रसना नेणे रसना पंगित नाही होणे आहारू सेवने निजबोधे आंबट तिखट तरी जाणे परी एके स्वादे अवघे खाणे सरस निरस काही न म्हणे गोड करणे निज गोडिये मुख पसरिलिया निर्धारा स्वभावे रिघालिया वारा तोची आहारूपे अजगरा तेनेची शरीरा पोषण तेशीची योग्यांची स्थिती वाताशने सुखे वर्तती आहाराला गुणी पुढील प्राप्ती पुढील प्रती नये काकुलती सर्वथा थोडे बहु सरस रसासी हे काही म्हणणे नाही त्यासी स्वभावे जे आले मुखासी ते सावकाशी सेवितो अजगरासी बहुकाळे अदृश्य आहारू न मिळे तरी धारणेसी न डळे पडीला लोळे निजस्थानी तैसे योग्यांसी अन्न बहुकाळे न मिळे जाण तरी करुणिया लंबासन निद्रे विन निज तू निद्रा नाही तयासी परी निजे निजी अहर्निशी बाह्य न करी उपयासी भक्ष देहासी अदृष्टी असेल जे जे वेळे ते ते मिळेल तेने काळे याला गीतांची ज्ञान मिळे धारणा न ढळे निजबोधे अजगरासी बळ उदंड देहो पराक्रमे प्रचंड परी न करी उद्योगाची बंड पसरूनी तोंड पडिलासे तैसाची योग्या केवळ शरीरी असे शरीरबळ बुद्धी ही असे अतिकुशळ इंद्रिय बळ पटुतर आहारा लागी सर्वथा हेतू स्फुरो नेदी चित्ता काया वाचा तत्वता नेदी स्वभावता दंडळू स्वप्न जागृती मुकला सुषुप्ती सांडोनी निजेला शून्याचा पासोडा झाडीला निजी पहुडला निज त्वे समुद्र जो गुरु करणे त्यासी परीस लक्षणे गंभीरत्व पूर्णपणे निर्मळ असणे इत्यादी समुद्र सदा सुप्रसन्न योगी सदा प्रसन्न वदन केव्हाही धुसमुशी लेपन नवे जाण निजबोधे मिनल्या सरितांचे समळजळ समुद्र डहुळेना ती निर्मळ तैसे नाना कर्मे करिता सकळ सदा विकळ योगिया जळे गंभीर सागर योगिया स्वानुभवे गंभीर वेळा नुलंगी सागर नुलंगी योगीश्वर गुरु आज्ञा समुद्री न रिघवे भलत्यासी तो बुडवी जळ कल्होळीसी योगिया बुडवी संसारासी भावे त्यापासी गेलिया जो रिघने निघने जाणे जळी तो समुद्री करी अंघोळी एरांसी लाटांच्या कल्होळी कासापुळी करीतसे तेसीची योग्यांसी सलगिने करवे भलतियांसी अपोभये भीती अपेसी तो भाविकासी सुसेवा जाहल्या धनवंतू व्यवहारा उपासी नुलंघवे सागरा तैसे नुलंघवे योगीश्वरा नृपासुर नरा किन्नरा मळून राही सागरी लाटा सरी सा टाकी दुरी तैसाची मळू योग्या भीतरी ध्याने निर्धारी न राहे समुद्री विनली ताम्रपर्णी तेथ जाहली मुक्त फळाची खाणी योगिया मिनली श्रद्धा येऊनी तेथ मुक्त
तखानी मोक्षा जो समुद्रा माझी गोनी राहे तो नाना परीची रत्ने लाहे योगिया माझी जो समाये त्यांची वंदिती पाये चित्रने जैसी समुद्राची मर्यादा कोणाची न करवे कदा तैशी योग्यांची मर्यादा शास्त्रवेदा न करवे प्रवाहे विन जळ समुद्री जेवी निष्फळ मृत्यू भये विन चंचळ असे केवळ योग्या समुद्री प्रवाहो नवे काही सदा पूर्ण ठाईच्या ठाई तैसे योग्या जन्ममरण नाही परिपूर्ण पाही सर्वदा समुद्र लक्षणे साधिता अधिक दशा आली आता ते योग्यांची योग्यता परिसतत्वता सांगेन समुद्रा माझी जळ लाटा खाली अति चंचळ योगी अंतरीन अति निष्फळ नाही तळमळ कल्पना समुद्र क्षोभे वेळोवेळे योग्या क्षोभे कवने काळे सर्वथा योगीन चंबळे योग बळे सावधू समुद्री भरते पर्व संबंधे योग्या परिपूर्ण सदानंदे समुद्री चढू सांदे योगिया निजबोधे सदा सम समुद्र सर्वां प्रतीक्षार तैसा नवे योगीश्वर तो सर्व जीवांसी मधुर बोलू साचार पेत्यांचा जयासी बोधू नाही पुरता अनुभव तेने निचात्मता त्यासी कैची मधुरता जेवी अपक्ता सेंदेची सागरी वरुषल्या धन उरथा जाये ते जीवन ऐसा योगिया नव्हे जान सेविल्या व्यर्थपण येओ निधी अल्प ही योगिया होये घेता तेने निवारी भव व्यथा याला गे मुमुक्षी सर्वथा भगवत भक्ता भजावे वर्षा काळी सरिता सकळ घेऊनी आल्या अमूप जळ तेने हरुषे जे ना प्रबळ नचडे जळाब्दी ग्रीष्म काळाची प्राप्ती सरितांचे ना यावे राहती ये मानून या खंती आपापती होटेना तैसेची योग्यांच्या ठाई नाना समृद्धी आलिया पायी अहंता ननक धरी देही गर्वो ना काही चढेना समृद्धी वेचिलिया पाठी खंती नाही योग्या पोटी तो नारायण परदृष्टी सुख संतुष्टी वर्ततू संपत्ती माझी असता मी संपन्नो हे नाठवे चित्ता दरिद्रालिया दरिद्रता नेने सर्वथा योगिया दरिद्र आणि संपन्नता दोन्ही समान त्याची चित्ता नाही प्रपंचाची आसक्तता नारायण पर तत्वता निजबोधे या प्रपंचाचा कठीण लागू नाशासी मूळ स्त्री संगू येची विषय गुरु पंतंगू केला सांगू परियेसी देवी गुणमयी जे माया तिचे सगुण स्वरूप त्या स्त्रिया तीथ प्रलोभ पुजला प्राणिया भोग भोगावया स्त्री सुखे हाव भाव विलास गुणी व्यंकट काटाक्षाच्या बाणी पुरुष धैर्य कवच भेदोनी हृदय भुवनी संचरती दारुण कटाक्षाच्या घाई पुरुष धैर्य पाडिले ठाई योषिता बंदी पडिले नाही भोग कारागृही घातले स्त्री भोगाचे जे संख ते जानपा केवळ दुःख तोडी घालिता मधुरविख परिपाकी देख प्राणांतू दीपाची या अंगसंगा कोण सुख आहे पतंगा वेळे अलिंगू जाता पेगा मरण मार्गा लागले पुढील पतंग निमाला देखती तरी मागिल्या दीपी अतिशा आसक्ती तेवी स्त्री कामे टकती एका अतिप्रीती पतंग न्याये
तेवी विवेकहीन मूर्खा लोलुप्य उपजे स्त्रीसुखा तत्संगे मरणलोका न चुके देखा सर्वथा दीपरूपाचे नि कोडे पतंग जळोनी स्नेही बुडे तेवी स्त्रीसंगे अवश्य घडे पतन रोकडे अंधतमी पहा पा कांता आणि सोने वस्त्र्याभरणे रत्ने मायेने रसिले पडणे पतना कारणे जनांच्या एकली योषिता नरकी झाली सुवर्ण लोभे नरकू बळी रत्ने भूषणे तत्काळी नरकमेळी घालिती ते अवघेची अनर्थकारी मिनले तो योषिता शरीरी ते देखताची पुरंध्री जनासी उरी मन कैचेनी अंगी वेताळ संचारा त्यावरी फजिलिया मदिरा मग डुल्लत नाचता त्या नरा ओढावारा पे नाही का भांडाचे तोडी बंडपुरण त्यावरी आला शिमग्याचा सण मग करिता वागते टंबन आवरी कोण त्यासी कोका मोहक मदिरा सर्वांसी त्या तू घातले उन्मद द्रव्यासी सेवन करिता त्या रसासी पारुभ्रमासी पे नाही तेसे सोली व मोहाचे रूप ते जान योषिता स्वरूप त्यावरी कटाटोप वस्त्रे पडप भूषणे काजळ कुंकू अलंकार लेऊनी विचित्र पाटांबर वनिता शोभत सुंदर मायेचे विकारले माया अजितेंद्रिया बांधी निदासा सम्मुख नवे स्त्री शुद्धी ज्यांची अतिप्रीती गोविंदी त्यासी कृपा निधी रक्षिता कैसारती रक्षी भक्त मुळी आत्मी नाही तेथ स्त्री रूपे भासे भगवंत भक्त रक्षित निजबोधे वनिता देखोनी गोमटी विवेकाची होय नष्ट दृष्टी प्रलोभे भोग उपभोगादिती मिठी ती दुःख कोटी भोगिती देखोनी दीपरूपी झगमगी उपभोग बुद्धी पतंगी उडी घालिता वेगी जाळोनी अंगी नासती एव शोषिता रूपे माया उपभोग बुद्धी भुलवी प्राणिया जे विमुख हरीच्या पाया त्यासीच माया भुलवी तू मधुकरीचे निविदाने मधुकर म्या गुरु करणे दुःखने दिता कार्य साधने तीही लक्षणे परिसपा भ्रमरू रिघोनी पुष्पामधी फुल तरी कुचुंबो नेदी आपुली तरी अर्थसिद्धी चोखट बुद्धी भ्रमरांची तैसीत योग्यांची परी ग्रास मात्र घरोघरी भिक्षा करोनी उदर भरी पीडान करी गृहस्था प्राणधरणे पुरते योगी मागे भिक्षिते समर्थ दुर्बळ विभागाते न समनूनी चित्ते सर्वथा त्रिगोनी कमळनी पाशी भ्रमरू लोभला मोदासी पद्म संकोचे असतासी तेची भ्रमरासी बंधन जो कोरडे काष्ट भेदूनी जाये तो कमळदळी गुंतला ठाये प्रिया दुःखवेल मनोनी राहे निर्गमून पाहे आपुला तेसाची जान संन्यासी एके ठाई राहिल्या लोलुपेसी तिची बंधन होय त्यासी विषलोभासी गुंतला अति लहान सुमन जे काही भ्रमरा तेच उपेक्षा नाही रिघोनी त्याच्या ही ठाई आमोद पाही सेवितू थोरा थोरा ज्या कमळीनी एकासल्या समर्थपणी त्यांच्या ठाई रिघोनी सारांश सेवूनी जातसे तैसाची योग्या नेटकू शास्त्रदृष्टी अतिविवेकू न करी लहान थोर तर्को सार ग्राहकू होतसे।